भयकथा ग्रहणाच्या रात्री बंद दरवाजा स्वतःच उघडला. गावाच्या टोकाला एक जुना वाडा होता. त्या वाड्यातील शेवटची खोली अनेक वर्षांपासून कुलूपबंद होती. गावात अशी अफवा होती की ग्रहणाच्या रात्री तो दरवाजा स्वतःच उघडतो. रोहनला या गोष्टींवर विश्वास नव्हता. चंद्रग्रहणाच्या रात्री तो कॅमेरा घेऊन वाड्यात गेला. सगळीकडे शांतता होती. अचानक क्लिक असा आवाज आला. बंद दरवाजाचं कुलूप स्वतःच खाली पडलं. रोहन घाबरला, पण धाडस करून दरवाजा उघडला. आत पूर्ण अंधार आणि भिंतींवर विचित्र काळे हातांचे ठसे. तेवढ्यात त्याच्या कॅमेऱ्याच्या स्क्रीनवर मागे एक काळी आकृती उभी दिसली. तो मागे वळला. कोणीच नव्हतं. पुन्हा स्क्रीनकडे पाहिलं. ती आकृती आता अगदी त्याच्या खांद्यामागे उभी होती. रोहन किंचाळत बाहेर पळाला. पण मुख्य दरवाजा बंद झाला. संपूर्ण वाड्यातून एकच आवाज घुमला. ग्रहण संपेपर्यंत इथून कोणीही बाहेर जात नाही. क्षणात सर्व दरवाजे आपोआप उघडू लागले. आणि प्रत्येक दरवाजामागे एकसारखी काळी सावली उभी होती. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना वाड्याच्या बाहेर फक्त रोहनचा कॅमेरा सापडला. व्हिडिओमध्ये शेवटचं दृश्य दिसत होतं. रोहन कॅमेऱ्याकडे घाबरून पाहत होता आणि त्याच्या मागे तोच बंद दरवाजा हळूहळू बंद होत होता. आतून कोणीतरी हळू आवाजात म्हणालं, "पुढच्या ग्रहणाला तुझी पाळी आहे."